नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत काही दिवसांपूर्वी चारुलताची एंट्री झाली आणि या एंट्रीमुळे मालिकेला एक वेगळंच वळण आलं आहे. अक्षराने स्वतःहून तिला घरी आणलं होतं. काही दिवसांपूर्वी चारुहासने भुवनेश्वरीला घरातून बाहेर काढल्यानंतर अक्षराला चारुलता सापडते. त्यांच्यात सर्व काही आलबेल सुरू असतानाच मालिकेत नवीन ट्विस्ट येतो, तो म्हणजे अक्षराला चारुलता व भुवनेश्वरी यांच्यातील सत्य समजते. काही दिवसांपूर्वी बाजारात अक्षराला चारुलता भुवनेश्वरी असल्याचा भास होतो आणि त्यानंतर ती हे घरातील सर्वांना सांगते. पण तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर घरातील सर्व तिला वेडी ठरवतात. त्यामुळे भुवनेश्वरी तिला प्लॅन करून हॉस्पिटलमध्ये दाखल करते. चारुहास व अक्षराने जरी चारुलताला स्वीकारलं असलं तरीही अधिपती काही केल्या तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नसल्याचे पाहायला मिळत होते. पण नुकत्याच झालेल्या भागात अधिपतीने चारुलताला आईसाहेब म्हणून साथ दिल्याचं पाहायला मिळाले. गेले काही दिवस अधिपतीने चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारावे यासाठी अक्षरा प्रयत्न करताना दिसत होती. पण अधिपती काही केल्या चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हता. अशातच त्याने चारुलताला आईसाहेब म्हणून साथ दिली. पण आता भुवनेश्वरीच्या जाळ्यात अधिपती अडकला जाणार अशी भीती तिला वाटत आहे आणि याचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला. या नवीन प्रोमो मध्ये अक्षरा, मला इथे डांबून ठेवलं आहे, आता भुवनेश्वरी तिकडे अधिपती आणि चारुहासला काय सांगत असेल काय माहित, असं स्वतःशीच बोलताना दिसत आहे. त्यानंतर चारुलता घरातील सर्वांना, अक्षराची इच्छा होती म्हणून मी या लग्नाला तयार झाली, पण आता भुवनेश्वरीच घरी नाही तर मी हे लग्न नाही करत असं म्हणते. तसंच भुवनेश्वरी चारुलता असल्याचे सर्वांना कसं सांगणार हा प्रश्न अक्षराला पडला आहे. तसंच अक्षरा वेळी ठरवण्यात आलेली असून यातून ती कशी बाहेर पडणार हा प्रश्नही तिला सतावत आहे. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.